ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेत्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु जय जय निवृत्तीदासु अवधारू जोजी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती विश्वरूप शारदा मोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी। उपस्थित तुम्हा सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार। ओम नमोजी आद्या म्हणून माऊलींनी ज्या ज्ञानेश्वरीची सुरुवात ही त्या आत्मरूपाला वंदन करून केली, ज्या विश्वात्मक देवाला, ज्या वेदाला, ज्या ओंकाराला नामस्मरण करून वंदन करून केली, त्याच ज्ञानेश्वरीचा शेवट करताना माऊलींनी जे अवघ्या 9-10 ओव्यांमध्ये मागणं मागितलं, जे साकडं घातलं, जे देवाकडे प्रार्थना म्हणून केली गेली, तो पसायदान हा आपल्या आजच्या चिंतनाचा विषय आहे। तत्पूर्वी मला पुण्याहून या छोट्याशा गावामध्ये तुम्ही बोलवलं आणि या छोट्या गावाची एवढी मोठी किमया, एवढी मोठी करामत आणि एवढं मोठं कार्य पाहून मला खरोखरच भारावून जायला होतंय। म्हणजे हे सगळं पाहताना मला असं वाटलं की मी थोडा अधिक वेळ घेऊन का आलो नाही, कारण विवेकानंद स्मारकासारखं अत्यंत सुंदर स्मारक या गावामध्ये उभं आहे। शुकदास महाराजांनी आपल्या तपपूत साधनेतून निर्माण केलेलं इतकं मोठं कार्य या गावामध्ये उभं आहे की हे सगळं पाहण्यासाठी एखादा दिवस कदाचित पुरेलही, पण हे सगळं जर समजून घ्यायचं असेल, हे सगळं जर आत्मसात करायचं असेल आणि हे सगळं जर आपल्या कृतीमध्ये कुठेतरी उतरवायचं असेल तर एखादा जन्मसुद्धा कदाचित कमी पडेल असं मला मनापासून वाटतं। काय असताना आम्हा पुण्या मुंबईकडच्या लोकांना एक उगाचच असं वाटत असतं की बाबा जे काय आहे नाही ना ते इथेच आहे, आपल्याच आजूबाजूला सगळं जे काय विश्व आहे ते सामावलेलं आहे। पण जेव्हा असं कुठेतरी बाहेर जायचा योग येतो आणि परमेश्वराच्या कृपेने तो मला सातत्याने येतो, तेव्हा लक्षात येतं की किती मोठं कार्य आपल्या आजूबाजूला अनेक लोकांनी करून ठेवलंय आणि ही माणसं प्रसिद्धीपासून इतकी लांब आहे की आपल्याला माहीत सुद्धा नाही की यांनी काय केलंय। जेव्हा आपण तिथे जातो आणि प्रत्यक्षात त्यांचं कार्य बघतो तेव्हा लक्षात येतं की हा एखादा वटवृक्ष आहे जो एकाच ठिकाणी उभा आहे। पांतस्थ त्याच्या खाली येतात जातात, निघून जातात, त्याची सावली घेतात, त्याच्या छायेमध्ये रममाण होतात, पण वटवृक्ष मात्र स्वतःची जागा सोडून कुठेही हलत नाही। उलट तो दिवसेंदिवस अधिकाधिक मोठा होत जातो आणि अधिकाधिक लोकांना आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो। तो स्वतःचं मूळ कधीही सोडत नाही। मग हे मूळ कशात आहे हो? तर हे मूळ विवेकानंदांच्या प्रेरणेमध्ये आहे। आय एम हिअर टू फुलफिलमेंट नॉट टू डिस्ट्रॉइड असं स्वामी विवेकानंदांचं वाक्य होतं। याचा अर्थ असा की माझा जो मूलमंत्र आहे तो मूलमंत्र रचनेचा आहे, माझा मूलमंत्र हा विनाशाचा नाही असं स्वामी विवेकानंद म्हणाले होते। आणि आज शुकदास महाराजांचं हे सगळं कार्य बघताना असं प्रामाणिकपणे वाटतं की हा रचनेचाच मूलमंत्र आहे। कारण जर रचना करायची असेल तर त्याच्यासाठी एवढं मोठं कार्य उभं करावं लागत नाही, तर ते आपोआप उभं होत जातं। मी जेव्हा आश्रमात आलो तेव्हा पहिलंच वाक्य तिथे वरती जात असताना अनिवासी माणसाचा निवास ही पाटी पाहून हरखून जायला झालं आणि तिथलं पहिलं वाक्य पाहून खरोखरच चकित मी झालो की हे मी काहीही केलं नाही आणि म्हणूनच हे सगळं घडलं आहे। एवढं मोठं मन हे आपण कल्पनेत सुद्धा निर्माण करू शकत नाही। तुमच्या माझ्यासारखी माणसं इतकी शूद्र आहेत की आपण मी काय केलं याचाच डंका गाजवण्यामध्ये इतके मशगूल झालेलो आहोत, इतके मगरूर झालेलो आहोत, इतके आत्मदंग झालेलो आहोत की आपण कल्पनेत सुद्धा आपलं श्रेय समोरच्याला कणभरही द्यायला तयार होत नाही।
तो नव्हताच तिथे, मीच होतो, माझ्यामुळेच झालं, मीच उभा होतो, मीच यांना बोलवून आणलं, मीच त्यावेळी पैसे दिले, मीच त्याला मदत केली, मीच त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. इतकं आपल्यामध्ये मी 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 आहे की मी कडून आम्हीकडे जाणारा जो प्रवास आहे ना, तो प्रवास आपण पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. आणि पसायदान हे दुसरं तिसरं काही नसून पसायदान हा फक्त मी कडून आम्हीकडे केला जाणारा प्रवास आहे, बाकी काहीही नाही. माणूस जेव्हा स्वतःतला मी विसरतो, माणूस जेव्हा स्वतःचं स्वत्व विसरतो आणि समाजाच्या सत्वासाठी जागा होतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने पसायदानाच्या दृष्टीने प्रवास करतो आहे असं मला मनापासून वाटतं. पसायदान हे नक्की काय आहे हो? तर पसायदानाची गंमत बघा, ज्याने मागितलं तो इतका मोठा आहे, ज्याच्याकडे मागितलं तो विश्वात्मक देव इतका मोठा आहे, आणि जे मागितलं तेही इतकं मोठं आहे की ते सगळं मोठेपण समजून घेण्यामध्ये आपण हरखून जातो, आपण बावरून जातो, आपण गोंधळून जातो आणि आपण क्षणभर अचंबित होऊन जातो की काय आहे हे. म्हणायला 1 मिनिट लागतो. आता विश्वात्मके देणे येणे वाग्यज्ञ तो शावे तोषोनी मज द्यावे पसाय दाना, हे पटापट पटापट म्हटलं 1-1.5 मिनिटात 9-10 ओव्या म्हणून होतात. पण त्याचा अर्थ पुस्तकात अर्थ वाचला तर तोही 2-3 मिनिटात समजतो, समजून घेतला तर अजून थोडा वेळ लागतो. पण तो जर आचरणात आणायचं म्हटलं तर मला वाटतं आपल्याला कदाचित एखादा जन्मही पुरा पडेल. कारण मुळात पसायदानाची जर आपण भूमिका बघितली तर ज्ञानदेवांनी त्यांचं जे अवतार कार्य आहे, मला असं वाटतं की ज्ञानदेवांचं अवतार कार्य काय असं जर कोणी विचारलं तर ज्ञानदेवांचं अवतार कार्य हे ज्ञानेश्वरीची निर्मिती आहे. त्यांनी अनुभवामृत लिहिलं, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, हरिपाठाचे अभंग लिहिले, विराण्या लिहिल्या, इतर रचना केली, जवळपास 960 स्फुट अभंग किंवा स्फुट श्लोक लिहिले, ओव्या लिहिल्या. पण तरी सुद्धा ज्ञानदेवांचं अवतार कार्य काय असं जेव्हा कोणी विचारतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्ञानदेवांचं अवतार कार्य हे दुसरं तिसरं काही नाही, तर ज्ञानदेवांचं अवतार कार्य हे ज्ञानेश्वरीची निर्मिती हीच आहे. कारण त्यांना त्यांच्या गुरुने तशी आज्ञा दिलेली होती, संत निवृत्तीनाथांनी त्यांना तशी आज्ञा दिलेली होती की ज्ञानदेवा तू तुझ्या शब्दांमधून धर्माचं भांडार खुलं कर, तू तुझ्या शब्दांमधून सामान्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने धर्म समजून सांग. काय वाईट आहे, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय चांगलं आहे, काय केलं पाहिजे आणि काय टाकलं पाहिजे, हे सगळं आजच्या माणसांना सोप्या शब्दात समजावून सांगण्याचं काम ही तुझ्यावर जबाबदारी आहे. आणि ज्ञानदेवांनी ती जबाबदारी फक्त जबाबदारी म्हणून नाही घेतली, तर ज्ञानदेवांनी ती धर्माची पालखी समजून आपल्या खांद्यावर मिरवली. आणि म्हणून जेव्हा ज्ञानेश्वरी संपत येते तेव्हा पसायदानाच्या आधीच्या ओवीमध्ये शब्द येतो धर्मकीर्तन. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीला धर्मकीर्तन म्हटलंय, कारण नेवास्याला प्रवरा नदीच्या काठी जो पैसाचा खांब आहे, ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली, त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी बोलत होता, तो लिहित नव्हता. आणि सच्चिदानंद बाबा हे सगळं लिहून घेत होते. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांच्या उरामध्ये साठलेला भावनेचा एक धकाटा आहे, एक आवेग आहे, जो अत्यंत वेगामध्ये, जो अत्यंत आवेगामध्ये, जो अत्यंत उत्स्फूर्ततेमध्ये बाहेर पडत होता. आणि सच्चिदानंद बाबा ते सगळं लिहून घेत होता. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली. 720 श्लोकांची भगवद्गीता आणि सुमारे 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी. किती मोठं भाष्य केलंय, किती मोठं काम केलंय. अहो, ज्ञानदेवांकडे तुम्ही आम्ही संत म्हणून पाहतो ते ठीकच आहे, पण संत म्हणून पाहत असताना जर तुम्ही आम्ही ज्ञानदेवांकडे भाषा अभ्यासक म्हणून पाहिलं तर ते किती मोठे भासतात. जर संत म्हणून पाहत असताना तुम्ही आम्ही ज्ञानदेवांकडे कवी म्हणून पाहिलं तर ते किती मोठे भासतात. जर तुम्ही आम्ही ज्ञानदेवांकडे तत्ववेत्ता म्हणून पाहिलं तर ते किती मोठे भासतात. आणि मग आपल्याला कळतं की 21 वर्षाच्या या आयुष्यामध्ये या माणसाने आपल्याला इतकं काही काही दिलंय की आपल्या पुढच्या 21 पिढ्या सरल्या.
सुद्धा अजूनही ज्ञानेश्वरी मला पूर्ण कळली असं म्हणणारा माणूस जन्माला आलेला नाही. उलट तो जेवढं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेवढं तो म्हणत जातो की मला अजून काहीही कळलेलं नाही. आणि हीच तर खरी गंमत आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, अशी ओवी आपल्या सगळ्यांनाच पाठ असते. कारण ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी ही मराठीत लिहिली, मराठीत सांगितली, मराठीत बोलली. पण त्याच्या आधीची जी ओवी आहे ना ती त्यांची प्रतिज्ञा दाखवते. त्याच्या आधीची ओवी अशी आहे, ज्ञानदेव म्हणाले की तेणे कारणे मी बोलेन, ते अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिये परी भोगवीन, इंद्रियान करवी. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की तेणे कारणे मी बोलेन. मी कशासाठी बोलणार आहे? माझं हे बोलणं कशासाठी आहे? तर जे अरूपाचे रूप दावीन, जे अरूप आहे म्हणजे ज्याला कुठलंही निश्चित रूप नाही, ज्याला कुठलाही निश्चित आकार नाही, ज्याला कुठलीही निश्चित एक विशिष्ट अशी चौकट नाही, अशाही समाजातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहे, अशाही निसर्गातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहे त्या रूपासारख्याच भासतील असं विवेचन मी करणार आहे आणि त्यासाठी मी बोलणार आहे. तेणे कारणे मी बोलेन, ते अरूपाचे रूप दावीन आणि अतिंद्रिये परी भोगवीन, इंद्रियान करवी. जे इंद्रियांच्याही पलीकडचं आहे त्याचा अनुभव मी तुम्हाला इंद्रियांमध्ये देईल, म्हणजेच या मनुष्य देहामध्ये देईल, अशी प्रतिज्ञा, असा आत्मविश्वास ज्ञानदेव नावाचा 17-18 वर्षाचा एक छोटा मुलगा व्यक्त करतो. आणि वयाच्या 21व्या वर्षापर्यंत त्याची ज्ञानदेवी, त्याची ज्ञानेश्वरी लिहून होते. सोपं काम नाही आहे हे मायबाप हो. आज आपल्या आजूबाजूला 20-21 वर्षाच्या मुलांकडे पहा तुम्ही. त्यांना आयुष्यात काय करायचं आहे हे त्यांचं ठरलेलं नाही आहे. त्यांना धड बोलता येत नाही, कारण त्यांच्या तोंडामध्ये गुटख्याचे तोबरे आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना आत्ता या वयामध्येच हातपाय थरथरतात संध्याकाळी 7 वाजेनंतर. नसलेलं डोकं दुखायला लागतं. हां, आणि वय काय असतं? 20, 21, 22, 25, 30. आणि एक दिवस अचानक मग चौकामध्ये पोस्टर लागतं, छान होतास तू, दोस्तीच्या दुनियेतला राजा निघून गेला, दोस्तीची दुनिया पोरकी झाली, अमकं झालं ढमकं झालं. मग 35व्या वर्षी पोरकी होणारच आहे दुनिया. जर 15व्या वर्षापासून त्या फुफ्फुसांना सिगारेटचे आणि गुटख्याचे तोबरे दिले जात असतील तर 35व्या वर्षी दोस्तीची दुनिया पोरकी होणारच आहे. आपल्या आजूबाजूला 20-21 वर्षाची पोरं, 22 वर्षाची पोरं काय करताय? आणि या पोराने काय करून ठेवलंय? आपण नतमस्तक होतो. आणि फक्त नतमस्तक होत नाही तर आपण इतके नतमस्तक होतो, इतके लीन होतो की आपण या व्यक्तिमत्वाला माणूस समजूच शकत नाही. आणि जर समजलंच तर आपण त्यांना माऊली असं म्हणतो. विचार करा, संत ज्ञानेश्वर सोडून दुसऱ्या एकाही पुरुषाला संपूर्ण जगताने माऊली म्हटलंय का हो? माऊली म्हणण्याचा अधिकार हा माता भगिनींना दिलाय. निसर्गाने त्यांना तशी मुळातच वत्सल भावना दिलेली आहे. त्यांच्यामध्ये तशी माया आणि ममता पेरलेली आहे. त्यांच्यामध्ये तसं निसर्गदत्त भावना दिलेल्या आहे. पण ज्ञानदेव हा कदाचित एकमेव पुरुष असा असेल की ज्याला पुरुषही माऊली म्हणतात, ज्याला स्त्रीही माऊली म्हणते, ज्याला लहान मुलगाही माऊली म्हणतो आणि ज्याला 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा माऊलीच म्हणतो. आणि इतकंच नाही तर त्या माऊलीचं माऊलीत्व असं आहे की वारीमधून जाणारा कुठलाही प्रेमळ म्हातारा आम्हाला दिसला, कुठलीही प्रेमळ आजी आम्हाला दिसली, कुठलाही इतरांना मदत करणारा एखादा तरुण पोरगा दिसला ना, तर तो पोरगा असतो 25चा आणि समोर म्हातारा असतो 65चा. पण तो पोरगा वारीसाठी जे काम करतोय ते बघून तो 65 वर्षाचा म्हातारा म्हणतो, माऊली देवा तुम्ही आलात म्हणून वारी चालू आहे हो. आणि त्याच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतो. हा संस्कार आम्हाला ज्ञानदेवांनी दिलाय. कारण ज्ञानदेवांनी जे मागितलं ते मुळात स्वतःसाठी काही मागितलंच नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. यातल्या प्रत्येक शब्दावर तास भराचं व्याख्यान होऊ शकतं.
पण मला 5 दिवस इथेच राहावं लागेल आणि तुम्ही अडकून पडाल. त्यामुळे आपल्याला पटापट पुढे जावं लागेल. कारण आता विश्वात्मके देवे, पहिलाच शब्द येतो आता. हा आता शब्द केव्हा आलाय? तर ज्ञानेश्वरीचा सगळा ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीवरती जे काही भाष्य करायचं ठरवलं होतं ते भाष्य सगळं संपल्यानंतर सगळ्यात शेवटी जे मी मघाशी बोललो की धर्मकीर्तन संपलं, त्या धर्मकीर्तनानंतर जो पहिला शब्द आला तो पहिला शब्द आहे आता. आणि जेव्हा जेव्हाही आपण पसायदान म्हणतो तेव्हा तेव्हाही आपण पहिला शब्द उच्चारतो आता. या आता शब्दाची जी मागची त्याची जर शब्द छटा आपण समजून घेतली, म्हणजे लिंग्विस्टिकच्या भाषेमध्ये, भाषा सौंदर्याच्या जर भाषेमध्ये आपण बोलायचं म्हटलं तर प्रत्येक शब्दाला वेगवेगळे अंतरंग असतात, वेगवेगळे छटा असतात, त्याला वेगवेगळे लेयर्स असतात. तर त्यातला जर हा एक लेयर आपण समजून घेतला तर आता हा शब्द आपण केव्हा वापरतो बघा. आता हा शब्द अनेक वेळा आपण वापरतो आणि त्यातल्या बऱ्याचदा तो नकारात्मक पद्धतीने वापरला जातो. बघा, तुम्ही आठवून बघा, आपण कोणाशी तरी फोनवर बोलत असतो, तो माणूस तिकडून काहीतरी टंगळमंगळ करत असतो, आपण इकडून पटकन चिडून म्हणतो आत्ताच्या आत्ता तुम्हाला इथे माझ्या समोर आला पाहिजे, आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे दिले पाहिजे, आत्ता मी बघतोस तुम्हाला कसं मदत करत नाही, किंवा आता मी बघूनच घेईन. त्यामुळे आता शब्द हा आपल्या जीवनामध्ये आपण जो बऱ्याचदा वापरतो तो अत्यंत नकारात्मक पद्धतीने वापरला जातो, बऱ्याचदा. पण माऊलींनी जो शब्द वापरला तो संपूर्ण भाष्य झाल्यानंतर जो वापरला आहे ना तो आता. त्या आताला जी भावना आहे, त्या आताला जी छटा आहे, त्या आताचा जो अंतरंग आहे तो अंतरंग ते संपूर्ण भाष्य संपल्यानंतर, म्हणजे दिवसभर काम करून आल्यानंतर एखाद्या म्हाताऱ्या आजीने आपल्या पोराच्या पाठीवर हात फिरवावा आणि त्याला म्हणावं आता जेवून घे बाबा, त्यातला तो आता आहे. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. माऊलींनी ज्ञानेश्वरीला नुसतं भाष्य म्हटलं नाही, माऊलींनी ज्ञानेश्वरीला एखादा धर्मग्रंथ म्हटलं नाही, माऊलींनी ज्ञानेश्वरीला एखादा विचार म्हटलं नाही, तर माऊलींनी ज्ञानेश्वरीला वाग्यज्ञ असा शब्द वापरला, वाणीचा अखंड यज्ञ असा शब्द वापरला. आणि त्या वाग्यज्ञ शब्दाची फोड करताना त्यांनी स्वतःच असं म्हटलं की एका शब्दाला एक शब्द यजिजे तो हा वाग्यज्ञ साधिजे. याचा अर्थ असा की एका शब्दाला मी एक शब्द देत जातोय. त्यांचा मी मगाशीच म्हटलं की ते काही कागद पेन घेऊन लिहायला बसले नव्हते, त्यांचा इतका उत्स्फूर्त प्रवाह होता की एका शब्दानंतर एक शब्द आपोआप येत होता. गीतेमधल्या एका शब्दाला अनेक शब्द ज्ञानेश्वर देत होते, उपनिषदांमधल्या एका शब्दाला अनेक शब्द गीतेत सापडत होते आणि त्याच्यानंतर ते ज्ञानेश्वरीमध्ये येत होते. एकानंतर एक शब्द येणं, पावसाच्या एका थेंबानंतर दुसरा थेंब येतो, अखंड सर सुरू राहते. आपण म्हणतो पाऊस किती लागलाय ना, त्याला आपण झडीचा पाऊस म्हणतो, झडझडत तो वाहत राहतो. धो धो कोसळला, बरसला, अनेक शब्द आपण वापरतो, पण झड लागणं याचा अर्थ संततधार, तुटत नाही ती धार, सतत कोसळत असते, त्याला आपण म्हणतो झड लागणं. तर ही जी शब्दांची झडी लागली आहे, तर येणे वाग्यज्ञे तोषावे आणि तोषोनी मज द्यावे. काय द्यावं? पसाय दान हे. पसाय या शब्दाचा अर्थ होतो प्रसाद. गीतेमध्ये म्हटलंय प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. याचा अर्थ असा की प्रसाद ही भावनाच इतकी सुंदर आहे की त्यामुळे तुमच्या सर्व दुःखांचं हरण होतं. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. गंमत बघा, तुम्ही आपल्याला एखादा पदार्थ न आवडणारा असला पण तरीही तो प्रसाद म्हणून दिला तर आपण घेतो. एखाद्या म्हाताऱ्याला डायबिटीस असतो आणि त्याला कोणीतरी पुरणपोळी वाढली आणि त्याला ती खायची असली आणि बाजूला त्याच्या नातू बसलेला असतो, तो म्हणतो आजोबा डायबिटीस आहे तुम्हाला. आजोबा म्हणतो असू दे, प्रसाद आहे, चालतं, काही होत नाही, चालतं मला, असं म्हणून 2 खातो म्हातारा, ती गोष्ट वेगळी, पण प्रसाद आहे. कारण प्रसाद या पदार्थाच्या मागची आपली भावना अशी आहे की जिथे प्रसाद आहे तेव्हा तिथे त्याच्यात काहीही चुकीचं असणार नाही.
जिथे प्रसाद आहे तिथे तो फक्त आपल्या आनंदाचा आणि आनंदाचाच विषय आहे, त्याच्यामध्ये कुठेही चिंता असणार नाही. प्रसाद हा विषय असा आहे की ज्यातून आपल्याला फक्त आणि फक्त काहीतरी सुखाचं समाधानाचंच मिळणार आहे, त्यातून आपल्याला कोणत्याही दुःखाला सामोरं जावं लागणार नाही. असा प्रसाद या विश्वात्मक देवाने मला द्यावा असं ज्ञानदेव म्हणतात. आणि मग हा विश्वात्मक देव कोणता? एका कुठल्या देवाचं नाव नाही घेतलेलं. फक्त शंकर, फक्त गणपती, फक्त मारुती, फक्त देवी, फक्त मसोबा, फक्त महाकाली, महासरस्वती, भैरोबा, कोणाचंच नाव नाही घेतलं. विश्वात्मक देवाचं नाव घेतलं. आणि हा विश्वात्मक देव कोण आहे? ज्याची सुरुवात त्यांनी आधीच केली होती की ओम नमोजी आद्या. जो विश्वाच्या आरंभाला आहे, जो आद्य आहे, ज्याच्यातून हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे, त्या मुळाला केलेली ती प्रार्थना होती की ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या. आणि त्याच मुळाला पुन्हा एकदा मागितलेलं हे मागणं आहे की आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे. माता हे जे पसायदान मागितलं गेलं, त्या पसायदानामधलं जे पहिलं मागणं मागितलं आहे, ते मागणं तुमच्या माझ्यासारख्या चांगल्या लोकांसाठी नाही आहे. जी माणसं ज्ञानदेवांची वैखरी ऐकण्यासाठी आलेली होती, त्या सज्जनांसाठी हे मागणं मागितलेलं नाही आहे. जी माणसं समाजामध्ये चांगलं काम करत आहेत, त्यांच्यासाठी मागितलेलं हे मागणं नाही आहे. तर हे मागणं ज्यांच्यासाठी मागितलं गेलं ते आहेत खळ. खळ म्हणजे कोण? तर खळ म्हणजे वाईट लोक. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूताम परस्परे पडो, मैत्र जीवांचे. मग खळ म्हणजे कोण हो? ज्या समाजाने ज्ञानदेवांना शुद्धिपत्र देण्याचं नाकारलं, ज्या समाजाने ज्ञानदेवांना मौंजी बंधनाचा अधिकार नाकारला, ज्या समाजाने संन्याशाची पोरं म्हणून ज्ञानदेव, निवृत्तीनाथ सोपान आणि मुक्ताबाईंची अवहेलना केली, ज्या समाजाने यांना पाणीही देऊ नका, जर कोणी दिलं तर तुम्हाला वाळीत टाकलं जाईल असं फरमान काढलं, त्या समाजातल्या त्याच लोकांसाठी या माणसाने मागितलेलं पहिलंच मागणं आहे की जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे जो माणूस मला त्रास देतो आहे त्याला बरं वाटावं म्हणून मी प्रार्थना करण्यासारखं आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात असं घडेल का हो? आपल्याला शेजारच्या माणसाने काहीतरी त्रास दिला ना, आयुष्यभराचा वैर धरतो आपण, बोलत नाही, त्याच्याशी बोलणं टाकतो, भांडणं होतात, मुद्दाम त्याच्या पार्किंगमध्ये आपण गाडी लावतो, मग तो मुद्दाम आपल्या दारासमोर कचरा टाकतो, मग आपण मुद्दाम त्याच्या वाटेमध्ये काहीतरी टाकून ठेवतो. किती आपण उद्योग करतो, कारण आपल्याला हे सहन होत नाही की कोणीतरी आपल्याला त्रास देतोय, आणि तो जर त्रास देत असेल तर मग मी पण पाहून घेतो. याच आविर्भावामध्ये आपण असतो आणि आपण त्यालाही सतत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण माऊलींनी प्रत्युत्तर दिलेलं नाही. माऊलींनी जर दिलंच असेल तर माऊलींनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्याकडून जी साद आली त्या सादेला हा प्रतिसाद दिला गेला, आणि तो प्रतिसाद सुद्धा माऊलींनी असा तसा दिला नाही, अरेला कारे केलेलं नाही, तर माऊलींनी त्यांच्या अरेला आहो म्हणून प्रतिसाद दिलाय. आणि त्यांच्यासाठी मागितलं की जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहेत, जे दुर्जन आहे, त्यांच्यातली व्यंकटी, व्यंकटी म्हणजे वाकुडेपणा, व्यंकटी म्हणजे वाईटपणा, व्यंकटी म्हणजे तिरका स्वभाव, व्यंकटी म्हणजे जे जे काही दुष्ट आहे ते सगळं ते जावो. आणि मग काय हो? तया सत्कर्मी रती वाढो. याचा उच्चार करताना अनेक लोक तया सत्कर्मी रती असं म्हणतात. तसं नाही आहे. हे दोन स्वतंत्र शब्द आहे. सत्कर्मी, सत्कर्मी म्हणजे चांगले कर्म, आणि रती, रती म्हणजे आनंद, रती म्हणजे आवड, रती म्हणजे रममाण होणे. तर त्या ज्या माणसातला वाकुडेपणा गेलेला असेल, ज्या माणसाची व्यंकटी नष्ट झालेली असेल, त्या माणसाची सत्कर्मामध्ये रती वाढली पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढो. आणि असं झाल्यानंतर काय होईल? तर भूताम परस्परे पडो,
मैत्र जीवांचे. मैत्र हा शब्द किती सुंदर आहे बघा. मैत्र आणि मैत्री या दोन शब्दांमध्ये फरक आहे. हां, काळजीपूर्वक ऐका. मैत्र आणि मैत्री या दोन शब्दांमध्ये फरक आहे. आपण जेव्हा सगळे एका वर्गात असतो, आपण जेव्हा सगळे एका क्लासला जात असतो, आपण जेव्हा सगळे एका शाळेत जात असतो, आपण सगळे वारीमध्ये चालत असतो, आपण कुठेतरी प्रवास करत असतो, तेव्हा आपली कोणाशी तरी ओळख होते. ओळख झाली की परिचय होतो. परिचय झाला की बोलणं चालणं वाढतं. आणि बोलणं चालणं वाढलं की आपल्याला कुठेतरी तो माणूस आवडायला लागतो, त्याला आपण आवडायला लागतो, त्याचा तंबाखू आपला चुना असं कुठेतरी जुळायला लागतं. आणि मग आपली मैत्री होते. आणि मग आपण म्हणतो नाही नाही आमचा मित्र येतो, नाही नाही आमचा जोडीदार येतो, नाही नाही तो माझा संगती आहे, नाही नाही तो माझा सांगाती आहे. तिथे कुठेतरी 100% नाही पण काही टक्के का होईना व्यवहार असतो, स्वार्थ असतो. भले व्यवहार हा प्रत्येक वेळी पैशातच असतो असं नाही, अनेकही इतर गोष्टी असतात, पण कुठेतरी ती एक स्वार्थाची भावना त्याला लागलेली असते, त्याला ती चिकटलेली असते. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना, एवढे 10 वर्षांची दोस्ती तुम्ही तोडून टाकली. हा, मग त्याने मला त्याच्या पोराच्या लग्नात बोलवलंच नाही. इथे तो व्यवहार येतो. मग त्याने न सांगता असं केलं, मग मी न सांगता हे केलं, कारण ती फक्त मैत्री आहे. त्याच्यात मैत्र असेलच असं नाही. आणि म्हणून भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे. पण या सगळ्याच्याही पलीकडे जाऊन एखादा माणूस समोर 1.5-2 तास प्रवचन करतोय आणि आपण श्रोता म्हणून बसलेलो आहोत. तो जे बोलतोय त्याच्यातला प्रत्येक शब्द खरा आहे असं मला वाटतंय. तो प्रत्येक शब्द माझ्या हृदयापर्यंत येऊन पोहोचतोय. त्या माणसाशी मी एक शब्दही बोललेलो नाही, पण नंतर तो जे बोलला त्याच्या बोलण्यावर मी इतका विचार केला, स्वतःला बदलवलं, त्या माणसाला माझ्या विचारांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. आणि मग मला त्या माणसाविषयी, त्या विषयाविषयी, त्या घटकाविषयी, त्या विचाराविषयी ज्या भावना वाटू लागतात त्याला म्हटलं जातं मैत्र. आणि असं हे मैत्र फक्त माणसांमध्येच असतं असं नाही. अनेक लोक बघा तुम्ही, अनेक जुने म्हातारे जर बघितले ना आपण, तर ते 5 एकरचा म्हाताऱ्याकडे मळा असतो, पण त्या मळ्यातल्या एखाद्याच झाडापाशी तो घुटमळत असतो. त्याला विचारलं ना, का बाबा काय झालं? नाही, आमच्या वडिलांनी लावलेलं झाड आहे ते, लक्ष दिलं पाहिजे त्या आंब्याकडे, लक्ष दिलं पाहिजे त्या नारळाकडे. आता हे मी लावलंय माझ्या नातवासाठी, मग तो आता मोठा होईल ना तेव्हा तो याला पाणी घालेल. त्या झाडाशी त्याच्या ज्या भावना जोडलेल्या असतात ते असतं मैत्र. तिथे कुठलाच व्यवहार नाही आहे, तिथे कुठलीही अपेक्षा पण नाही आहे. तिथे असलीच तर फक्त आपुलकी आणि काळजी आणि निस्वार्थ प्रेम आहे. तिथे होतं मैत्र. आणि मग जेव्हा वाईट माणसांमधलं ही सगळी व्यंकटी सांडून जाईल आणि त्यांची चांगल्या कर्मामधली रती वाढेल, गती वाढेल, आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल ना, तेव्हा काय होईल? तर तेव्हा भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे. मग तेव्हा मुद्दाम म्हणजे ज्ञानदेव हे महाकवी का आहेत हो? सारखं आपल्याला असं वाटतं. आता इथे सुद्धा बघा शब्द वापरला आहे भूता, जीव शब्द नाही वापरला, भूता शब्द वापरला, कारण त्याच्यामध्ये सगळेच येतात. फक्त सजीव आणि फक्त निर्जीव म्हटलं की परत त्याच्यामध्ये गल्लत होते, पण नाही, असं नाही म्हटलेलं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि हे परस्पर होणारी क्रिया आहे. याच्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही, याच्यासाठी वेगळा कुठे कोर्स नाही, याच्यासाठी वेगळं कुठे प्रशिक्षण नाही, याच्यासाठी वेगळं कुठेही शिबिर नाही, चर्चासत्र नाही, परसंवाद नाही, व्याख्यान नाही, काही नाही. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मे सूर्य पाहो. दुरित म्हणजे पाप, पापी लोक, वाईट लोक. पुन्हा एकदा दुसरं मागणं त्यांच्याचसाठी आहे, सज्जनांसाठी नाही आहे. दुरितांचे तिमिर जावो. दुरितांमधलं जर दुरितच निघून गेलं, त्यांच्या मनातला, त्यांच्या वागण्यातला, त्यांच्या अंतःकरणातला जर पापरूपी अंधकारच निघून गेला, तर मग माणसं म्हणून ती आम्हाला हवीच आहेत ना. वाल्ह्याचा जेव्हा वाल्मिकी झाला तेव्हा वाल्मिकी ऋषी म्हणून प्रकट झाला, त्यामुळे तो आम्हाला सर्वमान्य आहेच ना.
वाल्ह्याकडून जेव्हा वाल्मिकी होतो तेव्हा त्या एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याकडे प्रवास सुरू होतो. त्या आत्म्यातच एवढं परिवर्तन झालेलं असतं. देह तोच असेल ना, देह तो असू द्या, शरीर ते असू द्या, लोकांना बाहेरून ते दिसत असेल, पण आतमध्ये त्याच्या अंतरंगामध्ये त्याच्या अंतःकरणात जो एक प्रचंड भावनेचा मोठा धकाटा निर्माण झालेला आहे, त्याच्या मनामध्ये जे खूप मोठं परिवर्तन झालेलं आहे, त्याच्यामधलं दुरित नष्ट झालेलं आहे. आणि मग अशा दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो. इथे स्वधर्म या शब्दाचा अर्थ आपण बारकाईने लक्षात घेतला पाहिजे. इथे स्वधर्म या शब्दाचा अर्थ तू हिंदू मी मुस्लिम, तू ख्रिश्चन मी ईसाई, तू जैन मी काय अजून कोणी आदिवासी असा नाही आहे. इथे स्वधर्म या शब्दाचा अर्थ आहे निसर्ग नियम. इथे स्वधर्म या शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. इथे स्वधर्म या शब्दाचा अर्थ आहे स्वतःला स्वतःची होणारी जाणीव. आणि मग दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. मग विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो म्हणजे काय हो, तर सूर्य म्हणजे प्रकाश, सूर्य म्हणजे मांगल्य. सूर्याला आपल्याला कोणतीही गोष्ट दाखवावी लागत नाही. सूर्य ती गोष्ट आपोआप पाहत असतो. एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा प्रकाश निर्माण होतो, सकाळी पहाटे पहिला किरण येतो आपल्या घरात, तेव्हा आपण गच्चीवर उभं राहून सूर्याला कुठलीही गोष्ट दाखवायची गरजच नसते की आज मी ह्या रंगाचा शर्ट घातलाय बरं का सूर्यदेवा, आज मी अमुक रंगाची पॅन्ट घातली बरं का. काही गरज नाही, तो बघतोच आहे. जोपर्यंत तो आकाशात आहे तोपर्यंत तो बघणारच आहे. त्यामुळे सूर्य याच्यापासून काहीही लपत नाही. आणि मग असा एक दिवस निर्माण व्हावा, एक क्षण असा यावा की या विश्वातल्या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या स्वधर्माची जाणीव झालेली आहे, असं तो सूर्य पाहतो आहे. विश्व स्वधर्मे सूर्य पाहो. मग आपला स्वधर्म काय आहे हो? तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमचा स्वधर्म अभ्यास करणं हा आहे. तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमचा स्वधर्म अध्यापन करणं हा आहे. तुम्ही जर व्यापारी असाल तर कुठेही ग्राहकांची फसवणूक न करता चांगला व्यापार करणं हा आपला स्वधर्म आहे. मी जर वक्ता असेल तर माझा प्रत्येक शब्द हा तुमच्या मनामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण करत गेला पाहिजे. आणि माझ्या 1 तासाच्या व्याख्यानातून तुम्हाला किमान 1 दिवस पुरेल एवढं चिंतन मिळालं पाहिजे. हा माझा स्वधर्म आहे. जर तुम्ही श्रोते असाल तर मी बोलत असताना कुठेतरी आडवं होणं हा तुमचा स्वधर्म नाही. जर तुम्ही श्रोते असाल तर मी बोलत असताना माझा प्रत्येक शब्द आपल्या मनामध्ये साठवून घेणं हा तुमचा स्वधर्म आहे. त्यामुळे अशा प्रत्येक माणसाने स्वतःचा स्वधर्म ओळखणं. विश्वे स्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. मग आता एकदा पापी माणसांमधलं पाप गेलं, आता एकदा जेखळांची व्यंकटी सांडली गेली, आता एकदा वाईट सगळं गेलं की मग जे चांगलं निर्माण झालंय, जी चांगली माणसं आता या विश्वामध्ये आहे, त्यांना जे आवडेल त्यांना ते मिळू दे. कारण वाईट माणूस कधी वेगळं मागणं करणारच नाही. चांगला माणूस कधीही वेडवाकडं काही मागणार नाही. जो सज्जन आहे तो मुळात स्वतःसाठी काही मागणार नाही. आणि जर काही मागितलंच तर त्या मागण्यामध्ये वाईट काही असणार नाही. ही ज्ञानदेवांची अपेक्षा आहे. ज्ञानदेवांनी मांडलेला हा विषय आहे, त्यांनी केलेली ही कल्पना आहे. आणि म्हणून ते म्हणताय की जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं. पण हे म्हणण्याच्या आधी त्यांनी हे म्हणून ठेवलंय की जेखळांची व्यंकटी सांडो आणि दुरितांचे तिमिर जावो. आपण या 2 गोष्टींचा विचार न करता थेट जो जे वांछील तो ते लाहो यावर जर गेलो तर मात्र गल्लत आहे. कारण जर तुमच्यातलं पापभावना नष्ट झालीच नसेल तर तुम्ही जे मागाल ते कदाचित चुकीचंही असू शकतं. आणि म्हणून काय मागायचं याला खूप महत्त्व आहे. कोणी काय मागायचं याला प्रचंड महत्त्व आहे. नरेंद्र नावाचा एक मुलगा रामकृष्ण परमहंसांकडे गेला आणि म्हणाला, माझ्या वडिलांचं आत्ता निधन झालेलं आहे, मला अध्यात्मामध्ये जर प्रगती करायची असेल तर माझ्या घरची सोय बघितली पाहिजे. मला घरची माणसं दूषण देत आहे की तू पदवीधर झाला आहेस, आता नोकरी करत नाही, काही मिळवत नाही, 4 पैसे घेत नाही, नुसता कुठेतरी
फिरत असतो, समाधी लावून बसलेला असतो. त्या दक्षिणेश्वराला जाऊन रामकृष्ण परमहंसांच्याकडे बसलेला असतो. तर तू जरा थोडंसं उद्योगामध्ये, व्यवहारामध्ये लक्ष घाल, आणि त्यामुळे मी इथे जास्त वेळ देत नाही. रामकृष्ण परमहंस म्हणले, एवढंच आहे ना, काय काळजी करायची आहे? आणि तू माझ्याकडे मागतोसच कशाला? आई आहे की इथे, म्हणजे महाकाली. महाकाली आहे, आई आहे, तिच्याकडे जा. तुला जे हवं ते माग. तुला जे हवं ते माग, तू जे मागशील ते मिळेल. या वाक्याला फार महत्व होतं. तुला जे हवं ते तू माग, पण तू जे मागशील ते तुला मिळेल. विवेकानंद म्हणले, ठीक आहे. शुक्रवारची वेळ होती, रात्रीची सगळी पूजा आटोपल्यानंतर त्यांना गाभाऱ्यामध्ये पाठवलं गेलं, आणि ते महाकालीचं अत्यंत सुंदर, विलोभनीय, मनमोहक, प्रसन्न असं रूप पाहताना या 20, 21, 22 वर्षाच्या तरुण पोराला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडला. त्याने त्याचे विशाल नेत्र मिटले, हात जोडले, डोळे मिटले गेले, आणि स्वतःचं भान न राहून तो म्हणाला की माते मला ज्ञान दे, विवेक दे आणि वैराग्य दे. ते झाल्यानंतर ते जेव्हा रामकृष्णांकडे परत आले, रामकृष्ण म्हणाले, काय रे, मागितलंस का? घरच्यांसाठी जरा मागितलं, पैसा मागितला, धनधान्य मागितलं का? घरच्यांची काळजी लागली आहे ना तुला? विवेकानंद म्हणाले, अरे मी वेगळंच काहीतरी मागितलं. अरे जा, परत जा, असं काय करतो? आई आहे की तिथे, तुला हवं ते माग. काय अजिबात कचरू नकोस मागताना. विवेकानंद परत गेले. पुन्हा एकदा तोच अनुभव की ती प्रसन्न मूर्ती पाहिल्यावर नकळतपणे डोळे मिटले जातात, हात जोडले जातात, आणि मुखातून शब्द बाहेर पडतात की माते मला ज्ञान दे, विवेक दे आणि वैराग्य दे. असं जेव्हा 3 वेळा झालं, तेव्हा चौथ्यांदा विवेकानंद रामकृष्णांना शरण गेले आणि म्हणाले की माझ्याही मुखातून माझ्या घरच्यांसाठी काही मागितलं जात नाही. कारण देवीचं ते इतकं प्रसन्न चित्त पाहत असताना आपण तिच्याकडे फक्त आपल्या वितभर पोटासाठी अन्न मागावं, स्वतःच्या शरीरावरती 2 कपडे मागावे, असं जर विचार मनात येत असेल तर आपल्याहून हीन दुसरं कोणीही नाही असं मला वाटतं. पण मला जर पुढे जायचं असेल तर घरच्यांची सोय लावलीच पाहिजे. रामकृष्ण परमहंस हसले आणि म्हणाले, ठीक आहे, काळजी करू नकोस, तुझ्या घरच्यांना 2 वेळचं अन्न आणि जाडे भरडे कपडे आपल्या आश्रमातून पाठवले जातील. मला या प्रसंगातून सांगायचं हे आहे की मागायचं काय याची अक्कल लागते. मागायचं काय याची अक्कल लागते. एखादा माणूस तुम्हाला म्हणाला ना, हवं ते माग, आणि तुम्ही त्याच्याकडे बावळटासारखं विमलची पुडी मागितली, नाही चालणार, नाही चालणार. एखादा शिक्षक मुलांना पोट तिडकीने शिकवायला तयार असतो. तो मुलांना म्हणतो, तुम्हाला काही अडत असेल तर विचारा बरं का, आणि पटकन एक मुलगा उभा राहून म्हणतो, सर उद्या सुट्टी आहे ना शाळेला. नाही चालणार, नाही चालत. त्या क्षणी त्या मुलाला इतर मुलं त्याचं कौतुक करतात, पण जीवनाच्या शर्यतीमध्ये तो मुलगा ती शर्यत कायमस्वरूपीसाठी हरलेला असतो. त्यामुळे देणारा जेव्हा काहीतरी देऊ पाहतोय तेव्हा आपण काय मागतोय याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आणि म्हणून जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. सगळीकडे मांगल्याचा वर्षाव व्हावा अशी अपेक्षा ज्ञानेश्वर व्यक्त करताय. आणि हे मांगल्याचा वर्षाव झाल्यानंतर काय होणार आहे? इथे जे लोक येतील ते कोण असतील तर ईश्वर निष्ठांची मांदियाळी. शब्द वापरलाय मांदियाळी. आपण म्हणतो संतांची मांदियाळी असते, है की नाही? संत समागम असा शब्द आपण वापरतो, संतांची मांदियाळी असा शब्द आपण वापरतो, संतांचं माहेर असा शब्द आपण वापरतो, संतांचं गेट टुगेदर असा शब्द आपण नाही वापरत. कारण त्या शब्दाच्या मागे ती भावना आहे. त्यामुळे संतांची मांदियाळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. ईश्वर निष्ठ म्हणजे कोण? तर ज्याची ईश्वरावर निष्ठा आहे असा माणूस. आणि तुम्ही आम्ही आपण सगळे नश्वर निष्ठ आहोत. आपण ईश्वरनिष्ठ नाही आहोत, आपण नश्वर निष्ठ आहोत. जे जे म्हणून संपून जाणारे, ज्या ज्याचा नाश होणारे, जे जे नश्वर होणारे,
त्या सगळ्यासाठी आपण इतके वेडे झालेलो आहोत की आपली निष्ठा ही फक्त त्या नश्वरतेवरच अवलंबून आहे. आपल्याला कशाचं वेड आहे? आपल्याला सत्तेचं वेड आहे. आपल्याला कशाचं वेड आहे? आपल्याला पैशाचं वेड आहे. आपल्याला कशाचं वेड आहे? आपल्याला प्राबल्य, स्वतःचं सामर्थ्य वाढवण्याचं वेड आहे. आणि त्यामुळे आपला प्रवास ईश्वरनिष्ठ होण्याकडे नाही आहे, तर आपला प्रवास नश्वरनिष्ठ होण्याकडे आहे. कबीर एक फार सुंदर दृष्टांत द्यायचे. संत कबीर, एक बाई होती, दिसायला खूप सुंदर होती. परमेश्वराने तिला अलौकिक रूप दिलेलं होतं. सुंदर डोळे, पाणीदार डोळे, गहिरे डोळे, छान गोजिरे गाल, टोकदार बाकदार नाक, पातळ ओठ. तिच्याकडे पाहिल्यावर कोणीही क्षणभर पाहत राहावं असंच रूप होतं. तिचं लग्न झालं, नवराही चांगला मिळाला. नवऱ्याला अभिमान वाटायचा, काय माझी बायको सुंदर आहे. सगळे लोक तिच्या रूपाचं वर्णन करतात. तर आता इतक्या सुंदर बायकोसाठी काहीतरी दागिना केला पाहिजे, म्हणून नवऱ्याने कष्ट केले आणि तिच्यासाठी एक छान नथ केली की मुळातच ही सुंदर आहे आणि ही नथ घातल्यावर तर अजूनच सुंदर दिसेल. तिचं मुळातच बाकदार असलेलं नाक अजून बाकदार दिसेल, अजून छान दिसेल, म्हणून तिला नथ केली. नथ घातल्यानंतर तर ती अजूनच छान दिसायला लागली. आजूबाजूच्या बायका विचारायला लागल्या, अहो किती सुंदर नथ केली, कुठून केली, कोणत्या दुकानातून केली, किती रुपयांची केली. लगेच बायकांचा सगळे हिशेब सुरू होतात. विचारायला लागल्या, चौकशी करायला लागल्या. ती पण भेटेल त्या प्रत्येकाला सांगायला लागली की माझ्या नवऱ्याने ही नथ केली आहे, माझ्या नवऱ्याने पैसे साठवले होते, मला सांगितलं नाही, प्रसंगी पैसे साठवले आणि माझ्यासाठी ही नथ केली. कबीरजी हसून म्हणाले, जिस नाथ ने नथनी दियो. हां, कबीरजी हसून म्हणाले, जिस नाथ ने नथनी दियो उसका बडा है प्यार. की ज्या नाथाने तुला नथ दिली, नाथ म्हणजे नवरा, ज्याने तुला नथ दिली त्याच्याबद्दल तुला इतकं कौतुक वाटतंय. पण जिस नाथने नाक दियो त्याचं काय? पण ज्याने तुला हे मुळात नाक दिलं, त्या नाथाचं म्हणजे त्या परमेश्वराचं तू त्याच्याकडे त्याला एकदा आयुष्यात आभार पण मानत नाहीये त्याचे, की देवा तुझ्यामुळे हे रूप मला मिळालंय. कारण आपली निष्ठा ही ईश्वर निष्ठा नाहीये, तर आपली निष्ठा ही नश्वर निष्ठा आहे. आपण त्या सौंदर्यामागेच इतके पागल झालेलो आहोत की जे नंतर संपणार आहे. जगातला कितीही सुंदर मनुष्य असू दे, एकदा तारुण्याचा भार ओसरला की फेअर अँड लवलीचे खपाखप खड्डेच भरावे लागतात. मग हां, कळतच नाही मग कुठे कोणतं फाउंडेशन आहे का, कुठे कोणतं पॅक लावलंय का, काय केलंय काही कळत नाही. 3 तास लागतात तयार व्हायला आणि एवढं करूनही जे मूळ आहे ते नसतंच, वेगळंच काहीतरी तयार होतं. कारण ते नश्वर आहे, ते संपणार आहे. पण आपली जी सगळी मांदियाळी आहे ना, ती नश्वर निष्ठांचीच मांदियाळी आहे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी निर्माण व्हायला हवी. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. आणि ही कशी हवी? तर अनवरत हवी, ही सतत हवी. याच्यामध्ये कुठेही खंड पडायला नको, याच्यामध्ये कुठेही भेद व्हायला नको, याच्यामध्ये कुठेही क्षणभरासाठी विश्रांती राहायला नको. तर अनवरत सतत अखंडित पद्धतीने ती सुरू राहिली पाहिजे. आणि हे ईश्वरनिष्ठ लोक कसे आहेत याचं लक्षण देताना, याचं वर्णन करताना माऊलींनी पुढच्या ओवीमध्ये म्हटलं की चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा पसायदान म्हणाल तेव्हा या चला शब्दाचा उच्चार चला असाच करा, चला नाही करायचा. चला याचा अर्थ होतो निघा, चला आपण जाऊन येऊ, त्याचा अर्थ असतो चला म्हणजे जाणे. आणि इथे जो शब्द आहे तो शब्द आहे चला. चला शब्दाचा इथल्या शब्दाचा अर्थ आहे चला म्हणजे जे चालत आहेत, ज्यांच्या क्रिया घडू शकते आहे, जे एका ठिकाणी स्थित नाही, मुळातच जे अचल नाहीत ते आहे चल. आणि म्हणून चला कल्पतरूंचे आरव. आरव म्हणजे काय? तर बगीचा. आरव म्हणजे उद्यान. मग जे चालते बोलते कल्पतरूंचे आरव आहेत म्हणजे बगीचे आहेत. ईश्वरनिष्ठ लोक कसे असतात?
तर ते चालते बोलते कल्पतरू असतात. कल्पतरू हे जरी एक झाड असलं तरी शेवटी ते कुठल्या तरी वनामध्ये, रानामध्ये, बगीच्यामध्ये, उद्यानामध्ये कुठेतरी थांबणारे, ते एकाच जागी असणारे. आणि ते ज्या जागी असणार आहे त्या जागी माणसांना पोहोचावं लागेल. कल्पतरू आपल्यापर्यंत येणार नाही. उद्या जर अशी बातमी कळली की हिवरा बुद्रुकच्या विवेकानंद स्मारकाच्या बेटावरती एक कल्पतरू आलंय, तर लोकांना इथपर्यंतचा प्रवास करावा लागेल. कल्पतरू त्यांच्यापर्यंत जाणार नाही आणि त्या कल्पतरूला ओळखावं सुद्धा लागेल. त्यामुळे ही कल्पतरूची मर्यादा आहे की तो मागितलेली गोष्ट तुम्हाला देऊ शकतो, हे खरं. पण केव्हा? जेव्हा तुम्ही त्याच्या सान्निध्यात जाऊन ती गोष्ट मागाल तेव्हाच. पण ईश्वरनिष्ठ लोक कसे आहेत की ते चालते बोलते कल्पतरू आहेत. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. चिंतामणी नावाचं एक रत्न असतं जे आपल्या सगळ्या चिंता हरून घेतं, त्याला म्हटलं जातं चिंतामणी. पण शेवटी ते रत्न जरी असलं तरी ते अचेतन आहे, त्याच्यामध्ये चैतन्य नाही आहे. पण ईश्वरनिष्ठ माणसं कशी आहेत की चेतना चिंतामणीचे गाव. त्यांच्यामध्ये चेतना आहे, त्यांच्यात चैतन्य आहे, कारण ते सजीव आहे. आणि असा एक माणूस थोडी आहे. वरती जर म्हटलं ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, मांदियाळी म्हणजे अनेक लोक, मग एक माणूस कसा असेल? म्हणून चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. अर्णव म्हणजे समुद्र आणि पियुष म्हणजे अमृत. हे चालते बोलते अमृताचे समुद्रच आहे. समुद्र खूप मोठा असतो. समुद्र कधीही ओसरत नाही. समुद्राला फार फार तर थोडी भरती येते, पण तो ओहोटी येते, पण तो आटत नाही. त्यामुळे हे कधीही आटणार नाही. पण हे सगळं जरी असलं ना तरी समुद्र कोणाचीही तहान भागवू शकत नाही. समुद्राकडे अथांग पाणी आहे, नजर जाईल तिथे पाणी आहे, नजरेच्याही पलीकडे पाणी आहे. पण एक ग्लास तुम्ही पिऊन बघा, तुमची तहान भागणार नाही, कारण मुळात ते खारट आहे. आणि म्हणून ईश्वरनिष्ठ लोक हे समुद्रासारखे अथांग आहेत, नक्कीच आहेत. पण ते समुद्र कसला आहे तर तो आपण जो समुद्र पाहतो तो क्षाराचा किंवा मिठाचा समुद्र नाही, तर तो समुद्र आहे अमृताचा. आणि म्हणून बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मारतंड जे तापहीन. ते चंद्रासारखे आहेत, पण आता चंद्रावर सुद्धा डाग आहेत. म्हणून चंद्रासारखे म्हणजे चंद्रमे जे अलांछन, ज्याच्यावर कोणतंही लांछन नाही, अलांछन असा चंद्र आहे. चंद्रमे जे अलांछन, मारतंड जे तापहीन. ते सूर्यासारखे आहेत, पण सूर्याचाही आपल्याला एका मर्यादेनंतर त्रास होतो. सकाळी 6 वाजेच्या उन्हात तुम्ही बसा, छान वाटतं. 8 वाजेच्या उन्हात बसा, बरं वाटतं. पण 12 वाजेच्या उन्हात बसा, बरं नाही वाटत. लगेच आपण म्हणतो नाही चला घरी, ऊन लागतंय, पाय तापताय. आपण डोक्याला रुमाल बांधतो, पायात चप्पल घालतो, डोळ्यावर गॉगल लावतो, कारण त्या मार्तंडाचा म्हणजे त्या सूर्याचा ताप आपल्याला असह्य होत असतो. आणि त्यामुळे मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. या 3 शब्दांचा खूप बारकाईने विचार करा लोक हो. सदा, सज्जन आणि सोय रे. ते नेहमी सज्जन आहेत आणि सोयरे सुद्धा आहेत. तुमच्या आमच्या लोकांची व्यथा काय आहेत माहिती का? जे सज्जन आहेत ते आपले सोयरे नाही, आणि जे आपले सोयरे आहेत ते सज्जन नाही, है की नाही? त्यामुळे ज्ञानदेवांनी प्रार्थना करताना, अपेक्षा मांडताना अशी मांडली आहे की ईश्वरनिष्ठ लोक कसे आहे? ते सर्वाही सदा सज्जन. सर्वाही म्हणजे सगळ्यांचे, सदा म्हणजे नेहमी, सज्जन म्हणजे चांगले, सोयरे म्हणजे आपले. ते सगळ्यांचे आहे, नेहमी आहे, आपले आहे, जवळचे आहे आणि सज्जनही आहेत. असं तुमच्या माझ्या बाबतीत घडतं का? नाही घडत. जे आपले लोक असतात ना तेच आपल्याला बर्बाद करतात. हां, आपलाच भाऊ आपल्यावर केस ठोकतो 2 एकरसाठी, आणि जो चांगला भाऊ असतो तो आपला मानलेला असतो,
तो आपला सोयरा नसतो. त्यामुळे ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. किंबहुना, किंबहुना शब्द आला इथे, फार महत्वाचा शब्द आहे. किंबहुना म्हणजे काय की हे सर्व लोक जरी असले, ही सर्व सज्जनांची ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जरी आलेली असली, ही सर्व त्यांची लक्षणं जरी आलेली असली, तरी सुद्धा याशिवाय यानंतर आणि तरी पण म्हणजे किंबहुना. तर काय होणार आहे हे सगळं झाल्यानंतर सुद्धा किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. ते पूर्णार्थाने असणार आहेत, ते अर्धवट दृष्टीने असणार नाही, ते अपुरे असणार नाही, ते खंडित असणार नाही, तर ते अखंडितच असणार आहे. भजी जो आदि पुरुखी अखंडित. आणि एवढं करूनही ते परमेश्वरालाच भजतील, एवढं करूनही ते परमेश्वराचं नामस्मरण करतील, एवढं करूनही ते आदिपुरुषाला विसरणार नाहीत. या ओवीचा मागचा गर्भितार्थ लक्षात घ्या लोक हो. आपल्याकडे असं असतं की जरा 2 पैसे आले कोणाकडे की तो देवाला विसरून जातो. जरा सगळं चांगलं व्हायला लागलं की आपल्याला देवाचा विसर पडतो. शंख चक्र गदा पद्मधर म्हणजे देव असं लोक म्हणतात. मला अजिबात असं वाटत नाही. मला जर कोणी विचारलं ना देव या शब्दाची व्याख्या काय, तर मी एका वाक्यात सांगेल की सुखात आपल्याला ज्याची आठवण कधीही येत नाही आणि दुःखात ज्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही तो म्हणजे देव. त्यामुळे आपल्याला आठवणच येत नाही. मग हा असा इतके ईश्वरनिष्ठ जी माणसं आहेत, ज्यांची व्यंकटी सांडलेली आहे, ज्यांच्यातलं दुरित गेलेलं आहे, जे चालते बोलते समुद्र आहेत, जे चालते बोलते कल्पतरू आहेत, अशी माणसं निर्माण होऊन सुद्धा भजिजो आदिपुरुषी अखंडित. ते आदिपुरुषाला, त्यांच्यातल्या मुळाला, त्यांच्यातल्या मूळ पुरुषाला अखंडितपणे ते त्याची प्रार्थना करत राहणार आहेत. ते कधीही त्याचं विस्मरण होऊ देणार नाही. म्हणून तो किंबहुना शब्द आहे. आपल्याकडे तर म्हणजे संकट असलं की इतकं देवदेव, बापरे हा सत्यनारायण घालू, ती पूजा करू, मग इथल्या म्हसोबाला अमकं काप, तिकड्या भैरोबाला अमकं दे, इतकं. आणि एकदा सगळं आलं ना संपला विषय. मग त्या म्हसोबाच्या समोरून हा म्हसोबा जातो गाडीवर, पण बघत पण नाही त्याच्याकडे. वेळ नाही ना आता, वेळच नाही. असा नमस्कार असा करतात लोक. असा काय नमस्कार आहे मला कळतच नाही. म्हणजे छातीवरचे केस उडवल्यासारखा किंवा माशा उडवल्यासारखा नमस्कार आहे. नका करू, नका करू. देव तुमच्या नमस्कारासाठी भुकेला नाही, त्याला काहीच पडलेली नाही आहे. तुम्ही नमस्कार केला तर तुमचं कल्याण होणार आहे. काही लोक तरी नमस्कार करून ते एक नवीनच निघालंय अलीकडे, असं 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 करतात आणि असं करतात. पप्पी हे काय म्हणजे असं असं आणि हे काय? इतक्या चुकीच्या प्रथा आपण पाळतो आपल्या धर्मामध्ये, ज्याचा कुठे शास्त्रात उल्लेख नाही, ज्याचा कुठे कुठल्या ग्रंथात उल्लेख नाही, ज्याचं कोणी सांगितलेलं नाही. ते वाटेल ते करतात लोक. ते शंकराच्या मंदिरात गेल्यावर तर शंकराला आपला मित्र समजतात. टाळ्या काय वाजवतात, मोठमोठ्याने बोंब काय मारतात, वेगवेगळे आवाज काय काढतात. देवाच्या दर्शनाला आलोय आपण कुठल्या नाट्य शिबिराला आलो आणि स्वतःची जीभ साफ करून घेतोय का? काहीही करतात लोक. आणि म्हणून एवढं सगळं प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जी माणसं मुळापासून परमेश्वराचे नमस्कार करतात, परमेश्वराचं नामस्मरण करतात, त्याच्यात सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करतात, असे चांगले लोक आम्हाला हवे आहे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजये होवावेची. आणि ग्रंथोपजीविये, अशा माणसांची उपजीविका काय असणार आहे? तर अशा माणसांची उपजीविका याचा अर्थ फक्त उदरभरण नाही. उपजीविका याचा अर्थ फक्त 2 वेळचे पैसे, 2 वेळचं अन्न कमावणं नाही. तर ग्रंथोपजीविये म्हणजे ज्यांचं सगळा जीव, ज्यांचं सगळी बुद्धी, ज्यांचं सगळं मन, ज्यांचं सगळं अस्तित्व हे ग्रंथांसारखं आहे, ग्रंथांवर अवलंबून आहे, अशी ईश्वरनिष्ठ माणसं आहे. त्यामुळे आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजये होवावेचे. आणि मग असं सगळं या 8-9 मागण्या मागितल्यानंतर, ओव्या मांडल्यानंतर शेवटच्या ओवीकडे जाताना ज्ञानदेव म्हणाले की तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ
खरं म्हणजे हा ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना विचारलेला प्रश्न आहे की तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ, असं खरंच होईल का? हे जे मागणं मी तुमच्या समोर मागतो आहे ते मागणं तसं खरोखर तसा समाज अस्तित्वात येईल का? ईश्वर निष्ठांची मांदियाळी तशी अस्तित्वात येईल का? जेखळांची व्यंकटी खरोखर सांडून जाईल का? दुरितांचं तिमिर खरोखर जाईल का? हा असा एखादा सकस आदर्श आणि सुदृढ समाज निर्माण होईल का? तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ, असं खरंच होईल? असा प्रसाद मला मिळेल, असं प्रसादाचं दान तुम्ही मला द्याल का? आणि मग त्याच्या वेळेस त्याच्या पुढे निवृत्तीनाथ म्हणाले की येणे वरे ज्ञानदेवो, त्यांनी तसा वर दिला, सुखिया झाला. आणि मग तो वर मिळाल्यानंतर ज्ञानदेव सुखिया झाले. ज्ञानदेवांना असं वाटलं की आता हे विश्व खऱ्या अर्थाने सुखाच्या दृष्टीने पुढे जाऊ शकतं आहे, सुखाच्या दृष्टीने ते पुढचा प्रवास करत आहे. 9 ओव्यांचं फक्त हे भाष्य आहे. वेळेच्या अभावी तासाभरात मी हे सांगितलं. याच्यामध्ये अजून खूप उलगडून सांगता येतं, कारण प्रार्थना हा शब्द मुळातच इतका सुंदर आहे बघा, की प्राकृष्टानाम अर्चना इति प्रार्थना असं करा, प्राकृष्टेभ्यो अर्चना इति प्रार्थना असं करा, की प्राकृष्टात अर्चना इति प्रार्थना असं करा. म्हणजे मोठ्यांनी मोठ्यांसाठी केलेलं मागणं म्हणजे प्रार्थना असं करा, मोठ्यांनी मोठ्यांकडून मागितलेलं मागणं म्हणजे प्रार्थना असं करा, की मोठ्यांची मोठ्यांसाठी केली गेलेली मागणी म्हणजे प्रार्थना असं करा. त्याचा संस्कृतच्या व्याकरणानुसार कसाही नियम लावा, त्या शब्दाची कशीही मोडतोड करा, ती चांगलीच होते. आणि अशी ही प्रार्थना ज्ञानदेवांनी केली त्या विश्वात्मक देवाकडे. ती स्वतःसाठी नाही केली, स्वतःच्या भावंडांसाठी नाही केली, स्वतःच्या आईवडिलांसाठी नाही केली. ज्या समाजाने त्यांना दूर लोटलं त्या समाजासाठी ती भावना केलेली होती. असा हा पसायदानाचा एक अंश कुठेतरी तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये जर निर्माण झाला, कुठेतरी जर तुमच्या आणि माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये खरोखरच इतरांबद्दल थोडी जरी ओल निर्माण झाली ना, तरी सुद्धा मी असं म्हणेन की आपलं आजचं हे चिंतन सत्कारणी लागलं. नाहीतर आपण इतके नाकर्ते आहोत, नाहीतर आपण इतके रडत कुढत जगतो. त्या रडत रावताची एक कथा आहे. संत तुकाराम महाराज त्या रडत रावताची एक कथा फार छान सांगायचे त्यांच्या अभंगामध्ये. त्यांनी असं म्हटलं की एक गाव होतं आणि तिथे एक रडत राऊत होता. म्हणजे राऊत माणूस होता, तो सारखं कुरकुर 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 करायचा, रडायचा सारखा. एक दिवस त्यांच्या गावावर हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर आता हा सेवेमध्ये होता सरकारच्या, त्या तिथल्या राजाच्या, त्यामुळे सगळे सैनिक लढायला गेले. नाईलाजास्तव लोकांनी यालाही घोड्यावर बसवलं की तू जा, आपल्या राज्यावरती आपल्या गावावरती सैन्याने आक्रमण केलंय, त्यामुळे तुलाही गेलं पाहिजे. माझंच काय काम आहे आता, मीच कशाला जाऊ, आणि मग इतके लोक गेले ना, अशी कुरकुर करत तो बसला. कसा बसा त्याला सेनापतीचा, त्या सैन्याच्या सैनिकाचा सगळा वेश परिधान केला, घोड्यावर त्याला बसवलं लोकांनी. त्याच्या एका हातामध्ये ढाल दिली, दुसऱ्या हातामध्ये तलवार दिली आणि तो लढायला गेला. लढायला गेल्यानंतर तिथे रणांगणामध्ये तो कावरा बावरा होऊन इकडे तिकडे पाहायला लागला. सगळीकडे लोक लढतायत, एकमेकांवर वार करतायत, आणि हा मात्र तसाच त्या हातात ढाल तलवार घेऊन अत्यंत निरीच्छेने उभा होता. शेवटी कोणीतरी त्याला विचारलं की अरे तुझ्या हातात ढाल आहे, तुझ्या हातात तलवार आहे, तू घोड्यावर बसलाय, तू लढत का नाही? त्यावेळी त्या रडत राऊताने दिलेलं उत्तर होतं, माझ्या एका हातामध्ये तुम्ही ढाल देऊन ठेवली आहे, दुसऱ्या हातामध्ये तुम्ही तलवार देऊन ठेवली आहे, आता मी लढायचं असेल तर कोणत्या हाताने लढू? याला म्हणतात रडत राऊतची कथा. सगळं असतं आपल्याकडे परमेश्वराने दिलेलं. आपल्याकडे घर आहे, दार आहे, आपण रिटायर्ड असतो, पोराला चांगली नोकरी असते, सून आपण नोकरीवालीच करून ठेवलेली असते, सगळं काहीतरी असतं. पण आपण समाजापोटी, समाजाप्रती एक कणही काही करू शकत नाही, कारण आपण रडत राहत असतो. त्यामुळे ही जर आपल्या मनातली भावना असेल तर ही भावना कुठेतरी दूर व्हावी. हेच आजच्या पसायदानातून मी तुमच्याकडे मागितलेलं मागणं आहे, मी तुमच्याकडे मागितलेला प्रसाद आहे, मी तुमच्याकडे मागितलेलं मागणं आहे. आणि जसं हे पसायदान ज्ञानेश्वरांनी 1272 लिहिलं, मांडलं, त्याचं आधुनिक पसायदान मी त्याला असं म्हणेन की सुरेश भटांनी फार सुंदर एका काव्यातून मांडलं. आणि सुरेश भट असं म्हणाले की माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे,
माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे. स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात वहावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी. एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला, नामया हाती बनावे माझे जिणे गोपाळकाला. या विना काही नको रे, या विना काही नको रे, एवढे दे पांडुरंगा. याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा, याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा. मन